नमो बुद्धाय. जय भीम फ्रेंड्स. तर वर्षावाट सिरीजच्या 8व्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी पंचशील शेअर करेल. तसं तसं तर पंचशील हे सर्वांना माहिती आहे. जे पण बुद्धिझम फॉलो करतात त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे पंचशील तर हे घेतलंच जातं. पुन्हा विहारात पण आपण पंचशील घेतो. तर पंचशीलचा अर्थ तसा खूप सोपा आहे. मी तुमच्यावर ह्या व्हिडिओमध्ये पंचशील तर शेअर करणारच आहे. त्याचबरोबर तुमच्यावर आमिष पूजा काय आहे ना ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. एक पोस्ट मला काही जणांचा ना असा गैरसमज असतो की आपण बुद्धांकडे कुठली डिमांड करतोय का, किंवा म्हणजे जेव्हा आपण हे बोलतो ना पंचशील, तर ज्यांना माहिती नाही त्यांचा असा समज होऊ शकतो की बुद्धाकडे आपण काही मागणी करतो का, की आम्हाला आशीर्वाद दे किंवा आम्हाला काही वस्तू म्हणजे असं जसं की नवस बोलला जातो तशा प्रकारे आपण काही डिमांड करतो का बुद्धांकडे. तर आपण असं काही करत नाही. बुद्धिझम मध्ये ना बुद्धांना फक्त आदर्श आणि त्यांचा आपण आपल्या मनातील जो आदर आहे त्यांच्या प्रती तो व्यक्त करतो. बाकी बुद्धांकडनं आपण कुठलीही डिमांड करत नाही. बुद्धांकडनं आपण काही मागत नाही किंवा बुद्धांकडनं आपण आशीर्वाद आपल्याला देतील आणि आपलं चांगलं होईल, मंगल होईल अशी सुद्धा अपेक्षा करत नाही. आपण फक्त बुद्धांना आदर्श मानतो आणि त्यांनी जे तत्वज्ञान दिलेलं आहे आपल्याला ते फॉलो करण्याची प्रतिज्ञा घेतो बुद्धांना साक्षी मानून. तर आता आपण जाणून घेऊया पंचशीलचा अर्थ काय. तर सर्वात पहिलं शील आहे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी. तर याचा अर्थ असा होतो तर पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी. याचा अर्थ असं होतो की मी तर याचा अर्थ आहे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तर जीव हिंसेपासून अलिप्त राहणे म्हणजे काय, तर आपण स्वतः जीव हिंसा करणार नाही किंवा दुसरं कोणाला जीव हिंसा करण्यासाठी प्रेरित किंवा प्रवृत्त करणार नाही किंवा कोण म्हणजे जीव हिंसा किंवा जीव हत्या करत असेल तर किंवा केली असेल किंवा करत असेल तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करणार नाही. जेव्हा आपण पंचशील सुरुवातीला पालन करायला सुरुवात करतो तर आपण फक्त त्याचा वरवरचा अर्थ घेऊया. पण जसं बुद्धिझमचा अभ्यास करत जातो आपण तर त्याचा अर्थ जो आहे पंचशीलचा खूप आणखीन डीप होत जातो. तर ही आपली पहिली प्रतिज्ञा आहे की मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तर आपली दुसरी प्रतिज्ञा आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. तर याचा अर्थ असा होतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो किंवा करते. आणि दुसरं कोणीही चोरी करत असेल तर त्याचं सुद्धा आपण समर्थन करत नाही. आणि याचा मिनिंग असा आहे फक्त मी चोरीच तर करणार नाही पण किंवा चोरी तर करणारच नाहीये पण त्या व्यतिरिक्त मी कोणाच्या परवानगीशिवाय त्यांची वस्तू किंवा काही असेल ते सुद्धा घेणार नाही कोणाच्या परवानगीशिवाय. कधी कधी आपल्याला वाटतं की फक्त चोरी करण्याचा खूप वरवरचा आपण अर्थ घेतो पण तसं नाहीये. कधी कधी आपल्याला वाटतं हे आपलेच तर माणसं आहेत आपण आता सध्या त्यांच्याकडनं घेऊया हे आणि त्यांच्याकडनं म्हणजे असं होऊ शकतं कधी कधी की त्यांच्या पर्समधनं किंवा एखाद्या काय म्हणू शकतो बॅगमधनं आपण एखादी वस्तू घेऊया आणि त्यांना थोड्या वेळाने मी सांगेल किंवा नंतर सांगेल म्हणजे आपलीच तर व्यक्ती आहे ती त्यांना आता ती अवेलेबल नाहीये पण आपण थोड्या वेळाने त्यांच्या कानावर घालूया मी असं असं केलं म्हणून. तर हे सुद्धा चुकीचं आहे. चोरी करण्यापासून अलिप्त राहणे म्हणजे कोणाला न सांगता त्याची वस्तू सुद्धा आपल्याला घ्यायची नाहीये म्हणजे चोरी करण्यापासून अलिप्त राहणे. तर तिसरं जे शील आहे ते आहे कामे सुमेच्छा चारा वेरमणी सिक्खापदम समाधी आहे. तर याचा अर्थ असं होतो मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करेल किंवा व्यविचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. याचा अर्थ असं होतो की मी माझ्या पार्टनर व्यतिरिक्त अजून कोणाबरोबर चुकीचे संबंध ठेवणार नाही किंवा कोणाबद्दल मनामध्ये चुकीचे विचार सुद्धा आणणार नाही. म्हणजे आपल्या काय बोलू शकतो आपण फक्त आपल्या शरीरानेच नाही तर आपल्या मनाने किंवा बुद्धीने कुठल्याच अंगाने मी ह्या शिलाचा भंग करणार नाही. म्हणजे सगळे जे शील आहेत सगळ्या शिलाचा अर्थ असंच होतो आपल्या आपण बोलू शकतो कुठल्याही अंगाने आपण त्याचं उल्लंघन करता कामा नये. तर आता आपण बघूया चौथं शील. चौथं शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी. तर याचा अर्थ असा होतो मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. याचा अर्थ कोणी जर खोटं बोलत असेल त्यांच्या मध्ये हा सुद्धा मी करणार नाही. मी स्वतः खोटं बोलणार नाही. कोणी खोटं बोलत असेल तर त्याला मी सपोर्ट करणार नाही किंवा कोणाला खोटं बोलण्यासाठी मी प्रवृत्त सुद्धा करणार नाही.
तर हे आहे आपलं 4थं शील. तर आपलं 5वं शील आहे सुरामेर मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादयामि. तर याचा अर्थ असं होतो की मी कुठल्याही मादक पदार्थ किंवा द्रव्य असतील त्याच्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. ज्याने आपली म्हणजे आपल्याला नशा होईल असे कुठलेही मादक द्रव्य असतील, अशा कुठल्याही पदार्थांचं मी सेवन करणार नाही किंवा कोण करत असेल तर त्याचं समर्थन सुद्धा करणार नाही. किंवा ह्याचा मिनिंग आणखी ना म्हणजे आणखी उदाहरणासहित समजून घ्यायचा तर आपण कित्येकदा बघतो की म्हणजे हळदी समारंभ असतो लग्नामध्ये. तर काही जण काय बोलतात, आम्ही नाही घेत, पण जे आहे दुसरी लोक त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे याची, जी घेणारी आहेत. तर हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की आपण एक अशी वस्तू त्यांना देतोय, मादक वस्तू, की ज्याने त्यांच्या शरीराचं नुकसान होणार आहे. तर आपण स्वतः घेत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ असं नाहीये की आपण ती दुसऱ्यांना घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजे किंवा दुसऱ्यांना घ्यायची म्हणून आपण त्याची व्यवस्था केली पाहिजे. तर ते सुद्धा चुकीचं आहे. तर हे झाले आपले 5 शील. बुद्धिस्ट कल्चरमध्ये जी वंदना आहे किंवा बुद्धांचं सर्व जे आहे लिटरेचर आहे ते सर्व पाली भाषेमध्ये आहे. तर याचा जो मराठी मिनिंग आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे. तर हे 5 शील हे अगदी बेसिक आहेत. हे सामान्य लोक म्हणजे जे उपासक उपासिका आहेत त्यांच्यासाठी हे नियम आहेत, त्यांना हे फॉलो करायचेच आहेत. बाकी ज्यांनी चिवर घेतलेले आहे त्यांच्यासाठी वेगळे नियम असतात. किंवा आपण जेव्हा जेव्हा आपण उपवासाचं पालन करतो किंवा आपण जेव्हा विपश्यनाला जातो, विपश्यना सेंटरला, तर तिकडे मात्र आपल्याला अष्टशिलाचं पालन करायचं असतं, जरी आपण उपासक असलो तरी सुद्धा. इतर वेळेला हे 5 नियम दिलेले आहेत उपासक आणि उपासिकांसाठी बुद्धांनी. तर हे आपण फॉलो केले पाहिजेत आणि हे जेव्हा आपण फॉलो करतो ना, तर आपलं आयुष्य जे बोलतो ना खूप सिंपल होतं. आणि खरं तर हे याची सवय लागणं थोडंसं अवघड आहे. सवय एकदा लागली ना तर आयुष्य खूप सोपं आणि सुंदर होतं आपलं. पंचशिलाचं आपल्याला जर काय बोलू शकतो, सुखी समाधानी आयुष्य जगायचं असेल ना तर पंचशिलाचं पालन करणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि हे ना फाउंडेशन आहे बुद्धिझमचा, बेस आहे हा पंचशील म्हणजे. ह्याचं पहिला आधी तुम्ही ह्याचं पालन करा पंचशीलचं, आणि मग पुढे धम्म आपोआपच तुम्हाला ओढ लागेल धम्म जाणून घ्यायची, शिकण्याची, पुढच्या गोष्टींची. तर पंचशिलाचं पालन करणं बुद्धिझम मध्ये मस्ट आहे. आणि आपण बुद्धाकडे कुठलीही विनवणी करत नाही, कुठलीही डिमांड करत नाही, फक्त बुद्धांप्रती आदर व्यक्त करतो. आणि हे जे पंचशील आहे आपण बुद्धांसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी बोलतो. आपण स्वतःसाठी हा प्रतिज्ञा करतो की मी ह्या सर्व शिलांचं पालन करेन आणि माझं आयुष्य जे आहे सुखी, समाधानी आणि काय बोलू शकतो, जर आपण आयुष्यामध्ये सगळ्या शिलांचं पालन करत असू ना तर नक्कीच आपलं आयुष्य ट्रेस पण आपल्या आयुष्यातलं कमी होणार आहे. आणि खूप काही गोष्टी आपल्याला लक्षात सुद्धा ठेवायची गरज नाही. जर आपण खोटे नाही बोलत आहेत आणि जर आपण चोरी नाही करत आहेत, कोणापासून आपल्याला घाबरायची गरज नाहीये किंवा विचार करत नाही तरी सुद्धा आपल्याला कोणाची घाबरायची गरज नाही. तर हे जेव्हा आपण 5 शिलांचं पालन करतो ना तर नक्कीच आपलं कल्याण होणार आहे हे सगळ्या शिलांचं पालन करून. तर आणि ह्याच्या पुढे ना एक म्हणजे एक भंती जी आहे त्यांनी माझ्याशी एक पोस्ट शेअर केलेली आमच्या बरोबर. तर ती तुमच्यावर मी शेअर करत आहे कारण की खूप रिलेटेड वाटली. तसं मला माहिती आहे कारण ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा तिकडे कानेरी केव्सवर सुद्धा झालेली होती. त्यामुळे थोडासा अंदाज आहे मला या पोस्टचा. पण मला ना ती पंचशिलाशी खूप रिलेटेड वाटली. आणि काही जणांना असं गैरसमज असू शकतो की बुद्धांकडे आपण प्रार्थना करतोय म्हणजे बुद्धांकडे काही डिमांड करतो किंवा काय. तर ह्या पोस्टमुळे ना ते म्हणजे मी जे आता शेअर करणार आहे तुमच्याबरोबर पुढे त्याच्यामुळे ना ते सगळे पॉइंट आणखीन क्लिअर होण्यामध्ये ना आणखीन छान अशी मदत होईल. तर हे पोस्ट मधले जे पॉइंट्स आहेत ना ते मी तुमच्यावर शेअर करत आहे. तर आमिष पूजा म्हणजे काय? तर आमिष पूजा पाली भाषेत आमिष या शब्दाचा अर्थ भौतिक वस्तू असा होतो. जसे की फुलं, दिवा, धूप, फळे, खीर, मिठाई, वस्त्र, सुगंधी द्रव्ये इत्यादी वस्तू वापरून इत्यादी या सर्व भौतिक वस्तूंचा वापर करून बुद्धस्तूप, चैत्य किंवा बुद्धांप्रती आदर, सन्मान व्यक्त करणे याला आमिष पूजा असे म्हणतात. तर याच्या अगदी उलट आहे पटीपत्ती पूजा. पटीपत्ती पूजा म्हणजे काय? तर पटीपत्ती पूजा म्हणजे शील पालन करणे, जसं की आपण आता म्हणजे पंचशील मध्ये बघितलं. त्याबरोबर ध्यान साधना करणे, प्रज्ञेचा विकास करणे, आर्य अष्टांगी मार्गाचा सराव करणे. तर पटीपत्ती पूजा आणि आमिष पूजा हे तुम्हाला समजलं असेल.
प्रारंभिक जे बौद्ध साहित्य आहे त्यामध्ये आमिष पूजा पेक्षा ना पटीपत्ती पूजेला अधिक महत्व दिलेलं आहे. म्हणजे हे भंतेजींनी जे पोस्ट शेअर केलेले आहे ना पॉइंट आणि क्वेश्चन आन्सर या स्वरूपामध्ये शेअर केलेली आहे. तर मी त्याच पद्धतीने तुमच्यावर शेअर करते. तथागत बुद्धांनी आमिष पूजेचे समर्थन केले होते का? पाली ग्रंथाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की तथागत बुद्धांनी कधीही असे म्हटले नाही की माझ्या मूर्तीसमोर मिठाई ठेवा किंवा फळे चढवा तरच तुम्हाला पुण्य मिळेल. असा कोणताही थेट निर्देश प्रारंभिक निकषामध्ये आढळत नाही. परंतु बुद्धांनी ना आपल्या मनातील श्रद्धा आहे, जो आदर आहे तो व्यक्त करण्याचे नक्कीच समर्थन केले आहे. उदाहरणार्थ जसं की महापरिनिर्वाण सूत्रामध्ये या सूत्रात तथागत बुद्धांनी सांगितले आहे की त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीर धातूंवर अस्थींवर तूप बांधले जावे. या स्तूपांवर श्रद्धापूर्वक फुले अर्पण करणे किंवा माळा चढवणे किंवा सुगंधी द्रव्य अर्पण करणे या गोष्टी मनाला प्रसन्न करणाऱ्या आणि पुण्यदायी आहेत, मंगलकारी आहेत असे सांगितले आहे. त्यामुळे स्तूप पूजेचा आधार प्रारंभिक बौद्ध साहित्यामध्ये स्पष्टपणे मिळतो. तर आता तिसरा पॉइंट घेऊया. ज्या वस्तू तथागत बुद्धांनी असे म्हटले होते का ते अर्पण केलेल्या वस्तू ते स्वीकारतील नाही. तथागत बुद्धांनी असे स्पष्ट सांगितलेले आहे की जो धम्माला पाहतो तो मला पाहतो असे वचन आपल्याला वकली सुत्तामध्ये आढळते. याचा अर्थ असा की तथागत बुद्धांचा खरा सन्मान हा केवळ बाह्य वस्तू अर्पण करण्यात नसून त्यांनी दिलेल्या धम्माचे आचरण करण्यात आहे. म्हणजे आपण समजू शकतो की बाहेर ज्या भौतिक वस्तू आहेत त्या चढवणं म्हणजे बुद्धांचा सन्मान नाहीये फक्त. तर ते करू शकतो आपण, म्हणजे बुद्धांनी अगदीच त्याचा नकार नाही दिलेला आहे. पण काय त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धांनी म्हणजे हे केलेलं आहे, तुम्ही फुलं वाहू शकता किंवा सुगंधी द्रव्य किंवा माळा घालू शकता. तुम्ही समजू शकता बुद्धांनी आदर व्यक्त करण्यास मनाई नाही केली, पण बुद्ध सांगता सर्वोच्च धर्म तोच आहे जो धम्माचं पालन करतो. तर आता चौथा पॉइंट आपण बघूया. तथागत बुद्धांनी सर्वोच्च पूजा कशाला म्हटले आहे? तर धम्मानुसार जीवन जगणे याला पाली परंपरेमध्ये एक विशेष वचन आहे. यो धम्माचरिती सो महापूजते. अर्थात जो धम्माचे पालन करतो तोच खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांची पूजा करतो. तर आपण आता पाचवा पॉइंट बघूया. मग आज फळे, खीर, मिठाई का चढवली जाते बुद्धांना? इत्यादी सांस्कृतिक दृष्ट्या याची काही महत्वाची कारणे आहेत. जसं की आपण बघतो दान संस्कृतीचा विस्तार प्राचीन भारतामध्ये यज्ञामध्ये आहुती देणे, नैवेद्य दाखवले देवांना किंवा अतिथींचा सत्कार करणे सामान्य सामाजिक परंपरा होती. पण बुद्धिझम मध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करतो किंवा आदर व्यक्त करतो. तर त्यामुळे भिक्खू संघाला दान करणे म्हणजे अन्नदान करणे हे करू शकतो. किंवा काही जण बुद्धांप्रती आदर व्यक्त करताना फुलं, फळे आणि अन्न, खीर असं सुद्धा अर्पण करतात. पण त्यामागे कुठलाही हेतू नाही की बुद्ध येऊन ते खातील आणि प्रसन्न होतील किंवा आपल्या काही इच्छा पूर्ण करतील असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. आणि म्हणजे आपण बघतो की म्हणजे थायलंड, श्रीलंका, म्यानमार यासारख्या बौद्ध देशामध्ये बुद्ध प्रतिमेसमोर अर्पण केलेले जे अन्न आहे ते नंतर भिक्खू संघाला किंवा उपस्थित असलेल्या उपासक आणि उपासकांना दिले जाते, त्यांचं वाटप केलं जातं जेणेकरून अन्नाचा अपव्यय होऊ नये. आपण म्हणजे जर तुम्ही ना माझा वर्षावर सिरीजचा तिसरा पार्ट बघितला असेल काणेरी केऊटचा, तर त्याच्यामध्ये ना जगताप सर सुद्धा हेच सांगतायत की वज्रयान पंथामध्ये ही परंपरा होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं ते थायलंडला वगैरे जाऊन आले, श्रीलंकेला, तर तिकडे अन्न चढवलं जातं, बुद्धांना ऑफर केलं जातं फूड. पण आणि वज्रयान पंथामध्ये सुद्धा ही परंपरा केली जायची. म्हणजे काणेरी केव्जवर पण बुद्धांची मिरवणूक वगैरे काढली जायची, अभिषेक वगैरे घातला जायचा आणि तिथे बुद्धांना फूड ऑफर केलं जायचं असं इतिहास सांगतात जगताप सर. पण त्याचबरोबर जगताप सर आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच म्हणजे आठवत असेल की त्याचबरोबर जगताप सर म्हणतात ह्या म्हणजे बुद्धांचा जो काय बोलतात जी मेन फिलॉसॉफी आहे बुद्धांची, ह्या कारणामुळे जो गाभा आहे मूळ बुद्धिझमचा तो कुठेतरी मागे राहिला आणि हे सुद्धा एक कारण असू शकतं हे बुद्ध धम्म लयात जाण्यासाठी. कारण की बुद्धांची फिलॉसॉफी ही बुद्धांचं जे मूळ तत्वज्ञान आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी मागं पडतं
आणि ह्या सगळ्यापासून आपल्याला बाबासाहेबांनी खूप लांब आणलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे असं काही कर्मकांड करायचं नाही. सायंटिफिक जो बुद्धिझम आहे म्हणजे जो प्रॉपर मूळ जो बुद्धिझम आहे जो बुद्धांनी सांगितला आणि तोच पुन्हा आपल्याला जो बाबासाहेबांनी सांगितला सायंटिफिक बुद्धिझम आहे तो आपल्याला फॉलो करायचा आहे. हे सगळे कर्मकांड आपल्याला करायचे नाहीयेत. बाबासाहेबांनी आपल्याला त्यापासून बाहेर काढलेलं आहे. तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. तर मला हे आता म्हणजे हे तुमच्याशी शेअर करता जगताप सर जे बोलत होते काणेरी केव्हजवर ते आठवलं म्हणून त्याचा मी रेफरन्स तुम्हाला दिला. आणि मला ना म्हणजे आत्ताच आठवलं की नालासोपाऱ्याचे सुद्धा आपण व्हिडिओ बघितले आणि नालासोपाऱ्यावरनं श्रीलंकेला म्हणजे व्यापार होत होता आणि त्याच व्हिडिओमध्ये म्हणजे थर्ड पार्टमध्येच वर्षावा सिरीजच्या त्याच्यामध्येच जगताप सर सुद्धा सांगतात काणेरी केव्ज ही नालासोपाऱ्याशी कनेक्टेड होती कारण की पूर्वी व्यापार चालायचा तर ते सुद्धा कनेक्टेड होतं. तर सगळं हे म्हणजे कनेक्टेड आहे सर्व. ते तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही माझ्या वर्षावा सिरीजचे सगळे व्हिडिओ बघत असाल तर. आणि त्याचबरोबर ना तिथे म्हणजे त्याच्या वर्षावा सिरीजच्या सेकंड पार्टमध्ये काणेरी केव्जच्या जगताप सर असं सुद्धा म्हणतात जेव्हा आपण निर्वाण विधीला गेलेलो ना निर्वाण भूमी सुद्धा बोलू शकता तर तिथले काही जे बुद्धकालीन काही स्थापत्य आहेत ते अजूनही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम जे आहे मुंबईला तिथे पाहायला मिळतात. तर त्याचा सुद्धा ते अभ्यास दौरा लवकरच म्हणजे आयोजित करणार आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. तर तो जोरा जेव्हा पण असेल ना तर नक्कीच मी जाणार आहे म्हणजे त्या ग्रुपला जॉईन करून तिथे जाणार आहे तो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ती माहिती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. तर तो सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की एकमेकाशी कनेक्टेड आणि आपल्याला आणखी ना छान अशी माहिती भेटत राहील या व्हिडिओ मधनं. तर आता आपला 5वा पॉईंट क्लिअर झाला तर आपण आता ह्याच्या पुढे वळूया. तर ना 7व्या आणि 8व्या पार्टमध्ये असं बोलतात ते भंतीजी की देवतांपर्यंत जे ऑफर करतो आपण फूड त्यांना ते देवतांपर्यंत पोहोचतं का किंवा काही वस्तू आपण त्यांना ऑफर करतो त्या किंवा आपले मृत जे आपले जे सदस्य असतात घरातले जे मृत व्यक्ती असतात जे नाही आहेत आपल्यामध्ये त्यांच्या फोटो समोर जेव्हा आपण असं अन्न किंवा इतर भौतिक वस्तू ठेवतो तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात का. तर त्याच मी ह्याच्या डिटेलमध्ये जाणार नाहीये कारण की कोणी कन्फ्युजन होऊ शकतं. फार हे अभिधम्माचा अभ्यास करताना ह्या वस्तू तुमच्या क्लिअर होऊ शकतात. आणि पण ह्याच्यावर ह्या दोन्हीच्या 7व्या आणि 8व्यावर भंतीचे असं बोलतायत की ह्या सर्वांचा ना आपण फार काही विचार करायची गरज नाही कारण हे मूळ बुद्धांची फिलॉसॉफी आहे. त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये. जर आपल्याला असं अन्न किंवा काही भौतिक वस्तू दान करायच्याच असतील तर आपण अशा लोकांना करूया ज्याची त्यांना खरंच गरज आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान करा किंवा काही त्यांना आवश्यक वस्तू असतील तर त्या दान करा. ते जास्त पुण्यदायी आहे मंगलकार्य आहे म्हणजे मंगलमय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच पुण्य भेटेल. तर 9व्या पार्टमध्ये ना भंतीजी असं बोलतायत मग ही सर्व अंधश्रद्धा आहे का बुद्धांसमोर असं सगळ्या वस्तू अर्पण करणं वगैरे. तर त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देताना भंतेजी म्हणतात तुम्ही असं म्हणजे बुद्धांसमोर काहीतरी अन्न असं अर्पण केलंय आणि तुम्ही असं विचार करत असाल की रात्री येऊन बुद्ध खातील आणि आपल्यावर प्रसन्न होतील किंवा आपले जे पाप आहेत ते नष्ट होतील आपल्याला पुण्य लागेल आपण ज्या चुका केल्या सर्व माफ होतील आणि पुण्य भेटेल किंवा असं. तर असं काही होणार नाही. ही अंधश्रद्धा आहे नक्कीच. पण तुम्ही बुद्धांना एक प्रतीक मानून फक्त त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी फुले अर्पण करतायत किंवा त्यांच्यासमोर कॅन्डल किंवा दिवा प्रज्वलित करतायत तर याचं नक्कीच बुद्धिझम मध्ये समर्थन केलं जातं कारण की तुम्ही फक्त आदर व्यक्त करताय आणि तुमच्या मनात अशी कुठली अंधश्रद्धा नाही की बुद्धांची आपल्यावर कृपा होईल किंवा ते आपलं ऑफर केलेलं फूड खातील आणि आपण केलेली सगळी पाप धुतली जातील असं काही होणार नाही. आणि सर्वात लास्टचा पॉईंट 10वा पॉईंट आता तो बघून घेऊया आपण. तर 10व्या पॉईंट मध्ये भंतेजी असं बोलतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आधुनिक विचार दिला आणि आधुनिक धर्म दिला. त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात म्हणजे आपली प्रज्ञा आपलं शील आपली समाजाप्रती जागरूकता म्हणजे धम्माचा आधुनिक दृष्टिकोन बाबासाहेबांनी दिला सायंटिफिक अप्रोच बाबासाहेबांनी दिला हे जास्त महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी कर्मकांडापेक्षा शिक्षण संघटन आणि नैतिक आचरण आपल्या समाजाप्रती जबाबदारी या सगळ्या गोष्टींना जास्त महत्व दिलं. तर आपण हे सर्व गोष्टी डिस्कस केल्या तर ह्या सर्वांवरून थोडक्यात जर निष्कर्ष काढायचा झाला तर काय निघतो निष्कर्ष
तर निष्कर्ष असा निघतो आमिष पूजेमध्ये, जे की आपण अन्न किंवा भौतिक वस्तू अर्पण करतो बुद्धांना, तर त्याचा जर संबंध तुम्ही चमत्कार, अलौकिक शक्ती किंवा पापमुक्ती त्या सर्वांशी जर जोडला, तर जे ते मूळ जो बुद्धिझम आहे त्याच्या फिलॉसॉफी पासून खूप लांब राहतं, त्याचा काही संबंध नाहीये. आणि बुद्धांनी सुद्धा ना पटीपत्ती पूजेला जास्त महत्व दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही फळं अर्पण करणं किंवा सुगंधी द्रव्य चढवणं किंवा फुलं अर्पण करणं, याच्यापेक्षा सुद्धा ना तुम्ही धम्म फॉलो करणं, धम्म आचरण करणं, रोजच्या आयुष्यामध्ये धम्म जगणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही शील, प्रज्ञा, आर्य अष्टांगी मार्गाचं पालन करणे, पंचशीलचं पालन करणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना, तर ते त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही धम्म फॉलो करताय. तर बुद्धांचं पण म्हणणं तेच आहे, म्हणजे तो धम्म फॉलो करतो तो मला पाहतो. म्हणजे तुम्ही धम्माचं आचरण करणं हे जास्त इम्पॉर्टंट नाही. म्हणून आम्ही पूजेपेक्षा ना पटीपत्ती पूजेला बुद्धिझम मध्ये जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर आता तुमच्या ओव्हरऑलच म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे आमिष पूजा आणि पटीपत्ती पूजा ह्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा उद्देश हाच होता की आपण पंचशील सेवा पंचशील सुद्धा जेव्हा बुद्धांसमोर बोलतो ना, ते आपल्या स्वतःसाठी असतं, बुद्धांना खुश करण्यासाठी किंवा आपलं काहीतरी काय बोलू आपलं पाप माफ होतील किंवा आपलं पुण्य लागेल ह्याच्यासाठी नसतं, किंवा बुद्धांकडनं आपण काही अपेक्षा करतो ह्यासाठी सुद्धा नसतं. हा पॉईंट क्लिअर करण्यासाठी मला हे खूप कोरिलेटेड वाटली ही पोस्ट आणि पंचशील, त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण असंही बघतो हल्ली, म्हणजे व्हॉट्सअपवर बघतो की कोणाचा बर्थडे असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल तर लोक सरस असे मेसेज पाठवत असतात की बुद्धा ब्लेस यू. तर आपण असे मेसेज नाही पाठवले पाहिजे. बुद्ध कोणावर कोपत नाहीत ना, बुद्ध कोणाला आशीर्वाद देतात ना, बुद्ध काही ग्रहण करतात. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, हे सगळे कर्मकांड आहेत. बुद्धांनी स्वतः ह्याचा विरोध केलेला आहे. आणि बुद्ध होणं म्हणजे अनंत होण्याच्या सुद्धा पुढची स्टेप आहे ते बुद्ध होणं. तर जर बुद्ध ह्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त झालेले आहेत, हे जे सगळे राग आहेत, द्वेष आहे, विकार आहेत, सगळ्यांपासनं जे काय बोलतो ना आपले परत परत विकार उत्पन्न होतात. आणि त्याच्यामुळे आपण काय बोलू शकतो, आसक्ती असते आपली आणि परत परत आपले विकार उत्पन्न होतात ना, हे असं बोलणं सोडून दिलं पाहिजे की बुद्धा ब्लेस यू म्हणून. आय होप माझा पॉइंट मी क्लिअर करू शकले. आणि पंचशील तुमच्याबरोबर शेअर केलं, तर तुम्हाला पंचशील मी शेअर करणारच होती, त्याचबरोबर ही आमिष पूजा आणि पटीपत्ती पूजा याची सुद्धा पोस्ट तुमच्याबरोबर शेअर केली. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे म्हणजे सांगा. मला म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल त्याच्यामुळे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही म्हणजे तुमच्या ओळखीतल्या लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा याविषयी माहिती होईल. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील ना, नक्कीच मला विचारत जा, मी त्याची उत्तरं देण्याचा खरंच प्रयत्न करेल. कारण की असं नाही की माझा खूप अभ्यास आहे बुद्धिझमचा, पण जर मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन, पण तुमच्याशी नक्की शेअर करेन. माझ्या सुद्धा ज्ञानामध्ये त्यामुळे भर पडेल. म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना बाय. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.